महाराष्ट्र में महिलाओं पर होने वाले अत्याचार के बारे में विधायक प्रतिभा धानोरकर ने विधिमंडल में गंभीर चिंता व्यक्त की। महाराष्ट्र में महिलाओं पर होने वाले अत्याचार के बारे में विधायक प्रतिभा धानोरकर ने विधिमंडल में गंभीर चिंता व्यक्त की। चंद्रपुर जिले में पिछले 3 महीने में 100 से अधिक युवती और महिला लापता होने की जानकारी उन्होंने दी। साथ ही राज्य में महिलाओं पर अत्याचारों में वृद्धि होने का भी उन्होंने बताया। उन्होंने सवाल किया, महिलाओं के खिलाफ हाल की कुछ घटनाओं से महाराष्ट्र निश्चित रूप से हिल गया है, चाहे वह मुंबई के एक छात्रावास में एक छात्र की हत्या हो या सरस्वती वैद्य नाम की महिला की नृशंस हत्या हो, जिससे सही में महाराष्ट्र का कायदा और सुव्यवस्था क्या जीवित है, ऐसा सवाल उन्होंने किया। विधायक प्रतिभा धानोरकर ने जल्द ही शक्ति कायदा लाने की मांग की। उन्होंने कहा कि यदि यह कायदा आया तो एक तरह का सुरक्षा कवच महिलाओं को मिले बगैर। उन्होंने कहा कि यदि यह कायदा अस्तित्व में आता है तो हम महिलाएं किसी तरह के सुरक्षा कवच से वंचित नहीं रहेगी। शर्मेची बाब या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहात चर्चेला यासारखी गोष्ट चर्चेला येणं हे आपल्यासाठी दुर्भाग्याची बाब आहे। ग्रामीण भागासह राज्यात महिला व मुलीवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसतं। देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर, तर बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र हा 2ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आहे। यावरून महिला खरंच सुरक्षित नाही हे स्पष्ट झालेलं आपल्याला दिसत आहे। महोदय, चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील 3 महिन्याच्या काळात 100हून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झालेल्या आहेत, तर राज्यात 3500 पेक्षा अधिक 16 ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे। शासन या बेपत्ता महिलांचा खरंच शोध या ठिकाणी घेणार आहे का, असा प्रश्न मी सभागृहाला या ठिकाणी करत आहे। मागच्या कारणांचा शोध घेणार का? आणि महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रातील मी मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता की बेलगाव सारख्या गावात एका प्रेम प्रकरणातून 15 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीला पेट्रोल टाकून त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झाला। त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अधिकारी म्हणून यश मिळवलेल्या दर्शना पवार या अधिकारी म्हणून दर्शना पवार च्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा सुद्धा शासनाने द्यावी अशी अपेक्षा आमची त्या ठिकाणी होती। महोदय, राज्यात फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे। एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं समोर येत आहे। अशा प्रकरणातून महिलांच्या असहिष्णुतेचा फायदा आणि महिलांवर होणारे अत्याचार याचा जर विचार केला तर शासन म्हणून कुठेतरी कठोर कायदा आपण या ठिकाणी केला पाहिजे। आरोपीवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते, मात्र पाहिजे तशी कारवाई ही आरोपींवर होत नाही। महोदय, अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनेने महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे। मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा मनोज साने या आरोपीने सरस्वती वैद्य या महिलेवर केलेली क्रूरपणे हत्या असो, यामुळे खरंच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का याचा प्रश्न आमच्यासारख्या महिला वर्गाला पडला आहे। महोदय, मागील 3 वर्षात शक्ती कायदा लवकरच अस्तित्वात यावा यासाठी सगळ्या माझ्यासोबतच्या महिला आमदार सतत प्रयत्न करत आहे, मात्र अजूनपर्यंत हा कायदा अस्तित्वात आला नाही। जेणेकरून हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना या ठिकाणी नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही।